Am I audible to all? Yes, ma'am. Okay. Okay. Good morning, everyone. Today we are going to start the PPS subject. So I will introduce myself first of all. Then we will start the actual syllabus or actual content of the subject. So myself, Rupali Shinde. I'm working as an assistant professor in computer science and engineering department. I have completed my PG, that is post graduation in. Am I audible to all? आवाज नीट येत Yes, नाही. ma'am. Now am I audible? आता येतोय का आवाज नीट? Yes, ma'am. Yes, ma'am. हाँ, ठीक है. Recording is going on. Okay. I will introduce myself. Then we will start the subject. Myself, Rupali Shinde. I'm working as an assistant professor in computer science and engineering department in Sweris College of Engineering, Pandharpur. I have completed my post graduation in KJS College of Engineering and Research Institute, Pune. I have a total 10 years of experience it is a teaching experience. It's my introduction. Today we are going to start with the basics of the C programming or little bit extra information. लेफ्ट झालं मॅम. हाँ, आता येतोय आवाज? येस मॅम. हे मीटिंग मधून अचानक कसं काय लेफ्ट होते? दुसऱ्या सब्जेक्टला होतं का असं? रेंज प्रॉब्लेम असेल. नेटवर्क नाही. प्रॉब्लेम आहे. तुमचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे मॅडम, त्यामुळे ते ऑटो लिफ्ट होते. नाही मी बरेच दिवस झालं लेक्चर घेते हो ह्याच्यावरती, की आज नाही घेते. सो इथं रेंजचा तर काही इश्यू नाही दिसत आहे. बरं, बघू काय होतंय. ठीक आहे. So first of all, we are going to see why the C language or programming for problem solving it is included in the syllabus for all branches. बरोबर आहे. म्हणजे फक्त हा प्रोग्रामिंगचा सब्जेक्ट आहे, म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तरी पण सगळ्या ब्रांचेससाठी ती का बरं इन्क्लूड केलेली युनिव्हर्सिटीने किंवा इव्हन सगळ्याच युनिव्हर्सिटीमध्ये प्रोग्रामिंगचे सब्जेक्ट हे फर्स्ट इयरला इन्क्लूड केलेले असतात. बेसिकली मोस्टली आता बऱ्याचशा कंपनी कशा असतात, मल्टीडिसिप्लिनरी असतात. मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे एक कंपनी. मॅडम आवाज येईना. हा, एक मिनिट. आता येतोय का आवाज? क्लिअर येईना. बरी मोबाईल. हा, आता येतोय आवाज? हॅलो. नाही मॅम, ब्रेक होते मॅम, आवाज येत नाही आवाज. मला तर तुमचा आवाज चांगला येतोय की. रेंजचा प्रॉब्लेम असता तर मलाही तुमचा आवाज नीट आला नसता.
हॅलो, हा आता येतोय आवाज? हॅलो. हा मॅडम. ओके, ठीक आहे. कुठे होतो आपण? तर युनिव्हर्सिटीनं प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा सब्जेक्ट का इन्क्लूड केला? बिफोर दॅट वी आर गोइंग टू सी व्हॉट डू यू मीन बाय प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये आय थिंक एव्हरीबडी नोज द प्रोग्रामिंग. ठीक आहे. कम्प्युटरमध्ये जे काही सॉफ्टवेअर्स आपण डेव्हलप करतो ते सगळे काय असतात? प्रोग्राम्स असतात, बरोबर आहे. मग ते प्रोग्राम लिहिण्यासाठी आपल्याला एक स्पेसिफिक लँग्वेज अंडरस्टँड करणं गरजेचं असतं, बरोबर आहे. मग कुठलाही प्रोग्राम असू दे किंवा कुठलंही सॉफ्टवेअर तुम्हाला डेव्हलप करायचं असेल तर त्याचं बेसिक रिक्वायरमेंट काय असते? यू शुड नो एनी ऑफ द लँग्वेज. ओके. मग त्याच्यामध्ये खूप सगळ्या लँग्वेजेस आहेत. सी आहे, C++ आहे, जावा आहे, ऍडव्हान्स जावा आहे, C# आहे, ASP.NET आहे, JSP.NET आहे, वेब HTML आहे, त्याच्यानंतर पायथन आहे, PHP आहे. ह्या सगळ्या लँग्वेजेस आहेत, बरोबर आहे. मग त्या सगळ्या लँग्वेजेस मधली कुठलीही लँग्वेज जर तुमची परफेक्ट असेल ना, तर तुम्ही कुठलेही सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकता. ठीक आहे. जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकता. पण ह्या सगळ्यांचं जे मूळ असतं की नाही, म्हणजे ह्या सगळ्यांना म्हणजे बेसिक जे गोष्टी माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला, त्या सगळ्या गोष्टी ह्या सी लँग्वेज पासून सुरू झालेल्या आहेत, बरोबर आहे. म्हणजे आता लेटेस्ट ज्या सगळी म्हणजे तुम्ही PHP घ्या किंवा पायथॉन घ्या, कुठलीही लँग्वेज शिकताना तुम्हाला त्याच टर्मिनॉलॉजीज यूज करायच्या असतात ज्या आपण आता सी मध्ये शिकणार आहोत, बरोबर आहे. आता राहिला प्रश्न हा सब्जेक्ट सगळ्याच ब्रांचेससाठी का आहे? तर सगळ्या ब्रांचेससाठी का आहे? कारण आताच्या ज्या कंपन्या आहेत बघा, बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की ज्या मल्टीडिसिप्लिनरी वर्क करतात. म्हणजे एक कंपनी फार्मास्युटिकल साठी पण सर्व्हिस प्रोव्हाइड करते, एक कंपनी सिव्हिल साठी पण सर्व्हिस प्रोव्हाइड करते, तीच कंपनी ENTC मध्ये वर्क करते, तीच कंपनी इलेक्ट्रिकल साठी वर्क करते, मेकॅनिकल साठी वर्क करते. आता सगळ्यांनाच माहितीये की ऑटोमेशन झालंय, बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट ऑटोमॅटिक व्हायला लागली आहे बघा. म्हणजे आपण ती गोष्ट कम्प्युटर थ्रू किंवा रोबोटिक्स थ्रू कंट्रोल करतोय, बरोबर आहे. रोबोटिक्स असू देत किंवा तुमचं IoT असू दे, इंटरनेट ऑफ थिंग्स असेल. इंटरनेट ऑफ थिंग्स मध्ये कसं आपण इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस, सगळे अप्लायन्सेस आपण आपल्या मोबाईल वरून कंट्रोल करतो किंवा सिस्टम वरून कंट्रोल करतो, बरोबर आहे. यालाच काय म्हणतो आपण? ऑटोमेशन, बरोबर आहे. आता हे ऑटोमेशन आहे, तर ते ऑटोमेशन होण्यासाठी आपल्याला कम्प्युटर लँग्वेज येणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं तरी नॉलेज असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. मग इव्हन तुम्ही सिव्हिल ब्रांच असाल तर सिव्हिल ब्रांच मध्ये तुम्ही डॅम डॅम वरती जर तुमचा प्रोजेक्ट असेल किंवा डॅम साठी तुम्ही काही प्रोजेक्ट करत असाल तर त्या पाण्याची लेवल मोजण्यासाठी तुम्ही IoT वरून प्रोजेक्ट करू शकता किंवा IoT थ्रू तुम्ही पाण्याची लेवल, पाण्याचं प्रेशर चेक करू शकता. सो त्याच्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग येणं गरजेचं असतं, बरोबर आहे. मग प्रोग्रामिंग येणं गरजेचं आहे, तर असं नाही की जेव्हा तुम्ही कोर सिव्हिल कंपनीमध्ये जर काम करत असाल तर असं काही कंपल्सरी नसतं की तुम्हाला कंप्लीट प्रोग्रामिंग यायला पाहिजे. पण यू शुड नो द प्रोग्रामिंग, बरोबर आहे. तुम्हाला काहीतरी नॉलेज असणं गरजेचं असतं. म्हणून सी लँग्वेज ही सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजची बेसिक आहे. म्हणून ती काय केलेली आहे? इन्क्लूड केलेली आहे सिलेबसमध्ये. लक्षात आलं? म्हणजे मोस्टली कसं असतं की मी सिव्हिलचा आहे, मी मेकॅनिकलचा आहे, मला काय करायचंय सी लँग्वेज शिकून. पण तसं नाही. आणि आता एक इम्पॉर्टंट पार्ट असा आहे की कुठलीही कंपनी आपल्या कॉलेजमध्ये पहिल्यांदा येऊ देत, ते पहिल्या राउंडमध्ये तुमचं ॲप्टिट्यूड आणि प्रोग्रामिंग लँग्वेज असते. मग वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. डिपेंड्स त्या कंपनीची काय रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे प्रोग्रामिंग लँग्वेज असते. मग तसं तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड पण केलेलं आहे. आता मला वाटतं मेकॅनिकल सेकंड इयरला का थर्ड इयरला पायथॉन इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे. सिव्हिललाही काही लँग्वेजेस इन्क्लूड केल्या असतील. ENTCला आहेत लँग्वेजेस, इलेक्ट्रिकलला C++ आहे. सो जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे युनिव्हर्सिटीने त्या रिस्पेक्टिव्ह लँग्वेजेस तुमच्या सिलेबसमध्ये, अदर ब्रांचच्या सिलेबसमध्ये पण ऍड केलेले आहेत. आता CSEच्या मुलांना तर सगळ्याच लँग्वेजेस आहेत, त्यांचा काही विषय येत नाही. पण तुमच्या सुद्धा म्हणजे मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, ENTC असेल, सिव्हिल असेल, सगळ्या ब्रांचेसला काय केलेलं आहे त्यांनी लँग्वेजेस, प्रोग्रामिंग लँग्वेजेस इन्क्लूड केलेले आहेत. ठीक आहे. मग हा आहे महत्वाचा मुद्दा की तुम्ही का शिकायचंय, बरोबर आहे. कारण हे गरजेचंच आहे तुम्हाला. तुम्हाला कॅम्पससाठी खूप गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या कोर कंपनीमध्ये जरी तुम्हाला करियर करायचं असेल किंवा जेव्हा तुम्ही स्वतःचा बिझनेस जरी स्टार्ट करायचा असेल तरी तुम्हाला हे बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या लँग्वेजेस शिकाव्या
लागतात. म्हणून सी लँग्वेज आपण काय केलेली ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. आता प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे आता नॉर्मली काय छोटे छोटे प्रोग्राम्स आहेत आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम्स आपल्याला काय करायचे प्रोग्रामिंग म्हणजे सी प्रोग्राम्स थ्रू सॉल्व्ह करायचे. बरोबर आहे. बेसिकली वी हॅव टू फोकस ऑन सी लँग्वेज ओनली. कारण सी काय बेसिक आहे आणि ह्याच्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आपल्याला ऍडव्हान्स किंवा इन फ्युचर यूज करायचे. म्हणजे ह्याच्यामध्ये व्हेरिएबल शिकणार आहोत आपण, कीवर्ड शिकणार आहोत, फंक्शन शिकणार आहोत, ॲरे आहे, स्ट्रिंग आहे, पॉइंटर आहे. ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन दुसऱ्या लँग्वेज मध्ये यूज करायच्या असतात. म्हणजे कन्सेप्ट तोच असतो, फक्त लँग्वेज वाईज त्याचा सिंटॅक्स बदलतो. बरोबर आहे. म्हणून काय झालेलं आहे सी लँग्वेजच इन्क्लूड केली. नाही तर त्यांनी युनिव्हर्सिटीने डायरेक्ट सी प्लस प्लस इन्क्लूड केली असते तरी काय बिघडलं असतं? नसतं बिघडलं ना. पण नाही सीच का केली? कारण सी मधल्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्याच टर्मिनॉलॉजीज आपल्याला पुढच्या ऍडव्हान्स किंवा ज्या इन फ्युचर तुम्हाला लँग्वेजेस शिकायचे त्या लँग्वेजेस मध्ये यूज करायचे. म्हणून सी लँग्वेज ऍड केलेली आहे. बरोबर आहे. एकदमच बेसिक लँग्वेज आहे ही. आता अजून म्हणजे सी लँग्वेज बेसिक आहे पण ती खूप महत्वाची लँग्वेज आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रोग्रामिंगसाठी ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर ही लँग्वेज खूप महत्वाची आहे. कारण बाय युजिंग सी लँग्वेज वी कॅन डेव्हलप सिस्टम लेवल सॉफ्टवेअर ऑल्सो. म्हणजे सिस्टम लेवल सॉफ्टवेअर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही कम्प्युटर सुरू केला की वरती येतं बघा विंडोज 10, विंडोज 7, विंडोज 8. बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण ऑपरेटिंग सिस्टीम. बरोबर आहे. मग ती ऑपरेटिंग सिस्टम असते ती पण एक सॉफ्टवेअरच आहे ना. त्याला पण डिझाइन करण्यासाठी किंवा ती सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टम तयार करण्यासाठी मला एखादं सॉफ्टवेअरच लिहायला लागलं असेल आणि सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असेल तर मला एखादी लँग्वेज यूज करावी लागली असेल. मग जेव्हा आपण ऑपरेटिंग सिस्टम किंवा ज्या सिस्टम लेवल युटिलिटीज असतात त्या डेव्हलप करण्यासाठी सी लँग्वेजचा यूज करतो. प्लस तुम्ही जे डे टू डे लाईफ मध्ये ऍप्लिकेशन्स यूज करतात ते डेव्हलप करण्यासाठी पण आपण सी लँग्वेजचा यूज करू शकतो. जसं की तुम्ही मेडिकलमध्ये गेलात किंवा हॉस्पिटलमध्ये गेलात तर तिथे काही सॉफ्टवेअर्स असतात बघा, ज्याच्या थ्रू आपण डाटा एंट्री करून घेतो किंवा त्यांचे काही सॉफ्टवेअर्स किंवा त्यांचे काही वर्क असतील तर ते वर्क आपण परफॉर्म करून घेतो. बरोबर आहे. तर ते बेसिकली त्याच्यासाठीही तुम्ही सी लँग्वेज यूज करू शकता. ठीक आहे. म्हणजे आता आपण सी लँग्वेजेस यूज करतो असं काही नाही. आपण त्याच्यासाठी पायथॉन यूज करू शकतो, PHP यूज करू शकतो, अँड्रॉइड बेस्ड लँग्वेजेस यूज करू शकतो. तसा काही विषय नाही की सी. पण सी लँग्वेज ती खूप महत्वाची कशासाठी आहे की तुम्हाला एकतर कॅम्पससाठी त्याचा यूज होणार आहे आणि त्याच्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज तुम्हाला तुमच्या भविष्यात यूज करायचे. बरोबर आहे. आणि बऱ्याच बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही कुठल्याही ब्रांचमध्ये असतात तरी एखाद्या कंपनीमध्ये तुमचं प्लेसमेंट होतं आणि तुम्ही त्या कंपनीमध्ये एंटर केल्यानंतर हळू सॉफ्टवेअरकडे किंवा आयटी फील्डकडे येत जाता. मग तुम्हाला त्यावेळेस खूप सगळ्या लँग्वेजेस शिकाव्या लागतात. तुम्ही जर आयटीचे प्रोजेक्ट वरती वर्कआउट करत असाल तर मात्र तुम्हाला खूप सगळ्या लँग्वेजेस शिकाव्या लागतात. मग त्यावेळेस तुम्हाला हे नॉलेज काय होतं उपयोगाला येतं. म्हणून काय करतोय आपण सी लँग्वेज इन्क्लूड केलेली आहे तुमच्या सिलेबसमध्ये. लक्षात आलं? ठीक आहे. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द सिलेबस. सो I have open here first of all I'm going to share the screen. Okay, I will open the syllabus. Okay.
Am I audible? Am I audible? Your voice is not clear. आता येतोय आवाज? हाँ, ठीक है. So first of all, we are going to see the syllabus of programming for problem solving. Actually, if it is the offline schedule, then it is having 2 hours per week. We have 2 lectures per week and 4 hours of practical per week for per batch. ओके. म्हणजे 2 तास थेअरी असती ऑफलाईन असेल तर, आणि ऑनलाईन आहे म्हणून आपल्याकडे 4 तासाचे लेक्चर्स आहेत. त्याच्यानंतर ऑफलाईन असतं तर तुम्हाला 4 तासाचं प्रॅक्टिकल असतं एका आठवड्यामध्ये प्रत्येक बॅचला. हे इट इज अ टीचिंग स्कीम. आता एक्झामिनेशन स्कीम मध्ये काय आहे बघा, जस्ट रिमेंबर इट, एक्झामिनेशन स्कीम. कारण पीओई हा कन्सेप्ट तुम्हाला पहिल्यांदाच आला. पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला कुठलीही पीओई वगैरे नसते, बरोबर आहे. मग आता पीओई आहे तुम्हाला, ईएससी दॅट इज एंड सेमिस्टर एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला पीओई द्यायची. पीओई म्हणजे काय, प्रॅक्टिकल ओरल एक्झामिनेशन. ठीक आहे. आता प्रॅक्टिकल ओरल एक्झामिनेशन मध्ये काय करायचंय आपल्याला, आता आय डोंट नो युनिव्हर्सिटी काय डिसाईड करेल, पण युनिव्हर्सिटीनं डिसाईड केलं तर तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिकल एक्झिक्यूट करून दाखवायला लागेल किंवा ओरल द्यावी लागेल. हेच ऑफलाईन असताना कसं असायचं, ऑफलाईन असताना तुम्हाला प्रॅक्टिकलही एक्झिक्यूट करून दाखवायचं, म्हणजे एखादा प्रोग्राम पण एक्झिक्यूट करून दाखवावा लागायचा आणि त्याचसोबत ओरल पण द्यावी लागायची. तेव्हा एक्सटर्नल सर यायचे, म्हणजे बाहेरच्या कॉलेजमधून कोणीही एक फॅकल्टी यायची जी युनिव्हर्सिटीने अपॉइंट केलेली आहे, आणि ती फॅकल्टी आल्यानंतर इथं तुम्ही ते त्यांच्यासमोर प्रोग्राम एक्झिक्यूट करून दाखवायचा आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, म्हणजे ओरल द्यायची. इट इज नथिंग बट द पीओई, दॅट इज प्रॅक्टिकल ओरल एक्झामिनेशन. ठीक आहे. आणि याला किती मार्क्स आहेत, 50 मार्क्स आहेत, बरोबर आहे. 50 मार्काची तुमची पीओई होईल. आता ऑनलाईन आहे तर युनिव्हर्सिटी जसं डिसाईड करेल तसं आपण एक्झिक्यूट करणार आहोत, नो वरी. त्याच्यानंतर आयएससी आहे, दॅट इज इन सेमिस्टर एक्झामिनेशन. मग त्याच्यामध्ये आपल्या 2 आयएससी किंवा 3 आयएससी होतील. आयएससीचा कॉन्सेप्ट बहुतेक माहिती आहे सगळ्यांना, कारण पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला आयएससी झालेले आहेत. मग आयएससी आपली टोटल किती असेल, 25 मार्काची आयएससी असेल. त्याच्यानंतर आयसीए आहे. आयसीए दॅट इज इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट, म्हणजे तुमचं टर्म वर्क, बरोबर आहे. मग तुमचं टर्म वर्क साठी 50 मार्क आहेत. असे टोटल 125 मार्कांचा काय आहे, सब्जेक्ट आहे. आलं लक्षात. प्रोग्रामिंग फॉर प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची एक्झामिनेशन स्कीम तुम्हाला पीओई आहे, आयएससी आहे आणि आयसीए आहे, बरोबर आहे. पीओई म्हणजे काय, प्रॅक्टिकल ओरल एक्झामिनेशन, म्हणजे ऍट द एंड ऑफ द सेमिस्टर यू हॅव टू गिव्ह प्रॅक्टिकल और ओरल टू इन फ्रंट ऑफ एक्सटर्नल एक्झामिनर. ओके. देन आयएससीच्या 2 एक्झाम होतील. लास्ट सेमिस्टरला तुम्हाला झालेल्या, त्यामुळे आयएससी माहिती आहे. आयएससी टोटल 25 मार्कांची असेल. त्याच्यानंतर आयसीए दॅट इज टर्म वर्क और इंटरनल कंटिन्युअस असेसमेंट विच इज हॅव्हिंग 50 मार्क्स. ओके. हे 50 मार्क. असा टोटल हा सब्जेक्ट किती मार्कांचा आहे, 125 मार्कांचा. ठीक आहे. एक्झामिनेशन स्कीम लक्षात आली, आणि लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, याला पीओई आहे, प्रॅक्टिकल ओरल एक्झामिनेशन आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण एक महत्वाचा पार्ट बघणार आहोत, कोर्स आउटकम. आता कोर्स आउटकम हा कॉन्सेप्ट काय असतो, म्हणजे कोर्स आउटकम म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जेव्हा तुम्ही एखादा हा सब्जेक्ट शिकता, तो सब्जेक्ट शिकल्यानंतर तुमच्याकडे कुठल्या महत्वाच्या गोष्टी असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा सब्जेक्ट तुम्ही शिकून पूर्ण झालं तर तुम्हाला ह्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. इट इज नथिंग बट द कोर्स आउटकम. आता याच्यामध्ये कोर्स आउटकम, ह्याच्यामध्ये पहिला टर्म काय, कोर्स. कोर्स म्हणजे काय, तुमचा हा स्पेसिफिक सब्जेक्ट. आणि आउटकम म्हणजे काय, हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुमच्याकडे कुठलं नॉलेज असणं गरजेचं आहे. इट इज नथिंग बट द कोर्स आउटकम्स.
ओके. आता कोर्स आउटकम मध्ये what they have given here, at the end of this course student will be able to. Now the first outcome is design the flowchart and algorithm for the given problem. ओके. पहिली गोष्ट काय आहे, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम दिला तर त्याचा अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट ड्रॉ करता येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. इट इज द फर्स्ट आउटकम. सेकंड आउटकम काय आहे, ट्रान्सलेट द अल्गोरिदम इनटू सी प्रोग्राम, टेस्ट अँड एक्झिक्यूट दी प्रोग्राम्स. जो आपण अल्गोरिदम लिहिलाय तो आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याला एक्झिक्यूट करायचंय आणि आउटपुट चेक करायचे. तिसरा आउटकम काय, इम्प्लिमेंट सी प्रोग्राम बाय अप्रोप्रिएटली सिलेक्टिंग कंट्रोल अँड लूप स्ट्रक्चर. आता ह्याच्यामध्ये ऍक्च्युली इट इज द पार्ट ऑफ सिलेबस, म्हणजे हे तुम्हाला टर्मिनॉलॉजीज बऱ्याचशा माहितीही नसतील. कंट्रोल स्ट्रक्चर, लूप स्ट्रक्चर हे सगळं आपल्या सिलेबस मध्ये आहे. एक तिसरं चौथं युनिट आहे ज्याच्यामध्ये आपण कंट्रोल स्ट्रक्चर आणि लूपिंग बघणार आहोत. मग ते सगळं म्हणजे तुम्हाला एखादं प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की कंट्रोल स्ट्रक्चर युज करायचंय का लूप युज करायचंय की काय. बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथा आउटकम काय, इम्प्लिमेंट सी प्रोग्राम युजिंग फंक्शन अँड पॉइंटर्स. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण फंक्शन पण शिकणार आहोत, पॉइंटर पण शिकणार आहोत. सो तुमच्या लक्षात आलं पाहिजे की फंक्शन म्हणजे काय, पॉइंटर म्हणजे काय, त्याचा युज कसा करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फिफ्थ आउटकम काय, एम आय ऑडिबल? Yes, ma'am. ठीक आहे. सो चौथा आउटकम पाहिला आपण. पाचवा आउटकम काय, इम्प्लिमेंट सी प्रोग्राम्स युजिंग ॲरे, स्ट्रक्चर, युनियन अँड फाइल्स. याच्यामध्ये आपण ॲरे शिकणार आहोत सेपरेट, स्ट्रक्चर अँड युनियन सेपरेट शिकणार आहोत आणि फाइल्स पण सेपरेट शिकणार आहोत. नंतर सिक्स्थ आउटपुट काय, डेव्हलप स्मॉल ऍप्लिकेशन युजिंग सी प्रोग्रामिंग कन्सेप्ट. सो आतापर्यंत आपण ज्या काही कन्सेप्ट शिकलो त्याच्यावरून एखादं स्मॉल नाही मॅम दिसत. स्क्रीन इज नॉट विजिबल मॅम. एक मिनिट. हा आता दिसते. इज इट विजिबल? Yes. मॅम. ओके. सो पाचवा आउटकम काय, इम्प्लिमेंट सी प्रोग्राम युजिंग ॲरे, स्ट्रक्चर, युनियन अँड फाइल्स. याच्यामध्ये आपण ॲरे साठी सेपरेट चॅप्टर आहे, स्ट्रक्चर आणि युनियन साठी एक सेपरेट चॅप्टर आहे आणि फाइल साठी एक सेपरेट चॅप्टर आहे. म्हणजे ते कन्सेप्टही आपण इंडिव्हिज्युअली म्हणजे प्रत्येक चॅप्टर वाईज शिकणार आहोत. मग ते तुम्हाला त्याच्या थ्रू तुम्ही सी प्रोग्राम इम्प्लिमेंट करू शकता, नो वरी. देन लास्ट आउटकम काय की वॉट एव्हर कन्सेप्ट वी हॅव लर्न ऑन द बेसिस ऑफ दॅट वी हॅव टू डेव्हलप ए स्मॉल ऍप्लिकेशन. ओके. त्यांचं म्हणणं काय की सगळे जे आपण आतापर्यंत सगळ्या ज्या टर्म्स शिकलो त्याच्यावरून तुम्ही एक छोटस ऍप्लिकेशन डेव्हलप करायला पाहिजे असं त्यांचा एक्सपेक्टेशन. सो यू हॅव टू डेव्हलप ए स्मॉल ऍप्लिकेशन युजिंग सी प्रोग्रामिंग कॉन्सेप्ट. दीज आर दी आउटकम्स. तुम्ही एक हे करा, पीपीएस साठी एक सेपरेट नोटबुक करा. ठीक आहे. कारण मी जे काही टर्मिनॉलॉजी केली मॅडम. सांगणार केलीये. ठीक आहे. तो पर्टिक्युलर टर्मिनॉलॉजी किंवा तो पर्टिक्युलर कॉन्सेप्ट आणि त्याचे रिस्पेक्टिव्ह एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे, त्याचे रिस्पेक्टिव्ह प्रोग्राम्स घ्यायचे. सो त्याच्यासाठी एक सेपरेट नोटबुक करा. ठीक आहे. तुम्ही बाकीच्या सब्जेक्टला हे कोर्स आउटकम वगैरे लिहून घेताय वहीमध्ये? Yes, ma'am. हा, मग हे लिहून घ्या. स्क्रीन विजिबल आहे ना सगळ्यांना? Yes. Yes, ma'am. हा, लिहून घ्या ते कोर्स आउटकम्स.
Hello. हा झालं. मॅडम झालं. हा एक काम करा, वरची जी एक्झामिनेशन स्कीम आहे ना ती पण लिहा. Examination scheme पण लिहा. Write down the subject name C124 programming for problem solving. After that you have to write down examination scheme. Teaching scheme नाही लिहिली तरी चालेल, no worry. Just write down the examination scheme. ओके झाली. झालं. हा okay. Now it is actual syllabus, unit number 1. We have total 7 units. So the first unit is fundamentals of computers and structure of a C program. ठीक आहे. जस्ट सिलेबस तुम्ही लिहिताय सगळं लिहिता की फक्त हे लिहिता, युनिटचं नाव लिहिताय? हॅलो. हा मॅडम. हा सिलेबस सगळा लिहिता की फक्त हे लिहिता युनिटचं नाव? सब युनिट्स लिहिते मॅडम फक्त. हा फक्त हे युनिटचं नाव लिहिताय ना? सब युनिट्स पण लिहितोय. सब युनिट्स पण लिहिताय? एवढं सगळं लिहून घेता तुम्ही? ऍक्च्युली आता मी ज्या पीपीटी शेअर करणार आहे ना त्याच्यामध्ये आहेच आहे हे सगळं. ठीक आहे. ज्या मी पीपीटी शेअर करणार आहे ना तिथं सगळा सिलेबस आहे. फक्त तुम्ही युनिट नंबर 1 लिहा आणि त्याचं नाव लिहा. फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर्स अँड स्ट्रक्चर ऑफ ए सी प्रोग्राम. रिस्पेक्टिव्ह युनिट नंबर आणि युनिट नंबरची नावं लिहा. ठीक आहे. आता पीपीटी मध्ये सगळं आहेच आहे ना तुम्हाला शेअर केल्यानंतर. म्हणजे याच्यात फार वेळ जाईल. मॅडम आवाज ब्रेक होतोय. हा आता येतोय का? येस मॅम. हा फक्त युनिट नंबर आणि युनिट त्याचं नाव लिहा. बाकीचं सगळं तुम्हाला पीपीटी मध्ये मिळेलच. ठीक आहे. सो राईट डाऊन द युनिट नंबर 1 फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर्स अँड स्ट्रक्चर ऑफ ए सी प्रोग्राम. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत बघा. फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर्स म्हणजे वी हॅव टू लर्न लिटिल बिट अबाउट हार्डवेअर पार्ट ऑफ द कम्प्युटर सिस्टीम. ठीक आहे. म्हणजे जस्ट इंट्रोडक्शन बघणार आहोत. काही फार डिटेल मध्ये नाही जाणार आहे आपण. जे कम्प्युटर सिस्टमचा जो हार्डवेअर पार्ट आहे ना त्याचे फक्त थोडीशी इंट्रोडक्शन बघणार आहोत. त्याच्यानंतर मात्र मॅडम तुमचा आवाजच येत नाही. आवाज क्लिअर येत नाही मॅडम. रेंज पण आहे मला काही कळेना आवाज काय येत नाही. हॅलो. हा आता येतोय? येस. येस मॅम. हा ठीक आहे. पहिल्यांदा काय बघतो आपण फंडामेंटल्स ऑफ कम्प्युटर्स मध्ये काय बघणार आहोत.
we have to learn little bit hardware part of the computer system. After that, we are going to start the actual C programming, structure of C program. So in that, we are going to see various terminologies which are related to the C program, like algorithm, flowchart, sequence, selection, then C programming building blocks, preprocessors, all these things. Then C character set, token, constant, variables, then operators, operator precedence. All these concepts we are going to learn in the first unit. Okay, these are very basic concepts which we are going to use in the next chapters. म्हणजे आता जे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये ज्या टर्मिनॉलॉजीज बघणार आहोत सी प्रोग्रामिंग रिलेटेड, त्या सगळ्या आपल्याला काय करायचे पुढच्या चॅप्टर्स मध्ये